आपण कोणासोबत बोललो नाही, काही त्या विषयाला घ्यायचं, त्याच्यावर चर्चा पण होऊ शकत नहीं, त्याच्यामुळे तो भाग नहीं। आज हम लोग यहाँ पर जो अलायंस के बारे में हाईकमांड ने जो कमेटी बनाई, आदरणीय मुकुल वासनिक जी के नेतृत्व में, उनके सामने हम सब लोग आए और राज्य की राजनीतिक आज की जो स्थितियां हैं उनके बारे में उनको अवगत कराए और ये सब बातों पे हाईकमांड डिसीजन लेगी। कोई फॉर्मूला डिसाइड हुआ है सर, किसके भरोसे पे आप सीट शेयरिंग की भी बात करेंगे या कोई फॉर्मूला डिसाइड हुआ है इसमें? नहीं, अभी मैं ये वही कहा कि कमेटी हाईकमांड से डिस्कशन करेंगी और उसके बाद में ये आगे सब बातें शुरू नहीं, पर चर्चा है। शिवसेना साफ तौर पर कह रही है कि शिवसेना 23 सीटों पर लड़ेगी। कांग्रेस का दावा कितनी सीटों पर है और शिवसेना की बात पर आप क्या कहेंगे? कांग्रेस पार्टी ने और हमने स्टेट में यही कहा था कि मेरिट के आधार पर बीजेपी को सत्ता के बाहर करना, यही हमारा दायित्व है और मेरिट के आधार पर सीट शेयरिंग हो। तो मुझे लगता है कि हमारे अलायंस भी उस बात को एक्सेप्ट करेंगी और ये जगह किसको कम मिल रही है, किसको ज्यादा, इस पे चर्चा नहीं होगी, मेरिट के आधार पर डिस्कशन होगा। शिवसेना की बात पे क्या कहेंगे सर, जिस तरीके से संजय राउत कह रहे हैं कि 23 सीटों पे शिवसेना लड़ेगी? सामने देखते अरे भाई, संजय राउत साहब है, उनके बारे में हम लोग यहाँ डिस्कशन क्या कर सकते हैं। मोपलवारांनी राजीनामा दिलाय, एक अधिकारी आहेत आणि त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे काय नक्की कारण आहे? वरतून सांगितलं गेलंय की निवडणूक लढवणार आहे? मोपलवारांचे खूप सारे इश्यू आहेत, त्याच्यावर योग्य वेळेस योग्य पद्धतीनं काँग्रेस मांडेल। नाना, मात्र जागा वाटपासंदर्भामध्ये आजपासून चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते, काय होणार आहे? तेच सांगितलं मी तुम्हाला की चर्चा सुरू झालेली आहे, ती आम्ही भूमिका मांडलेली आहे आणि माननीय हायकमांड याच्यावरती निर्णय घेतील। थँक्यू। संजय राऊत म्हणतात ना की आम्ही फक्त दिल्लीत चर्चा करू, 23 जागांपेक्षा एक पण कमी नाही लढणार। अरे मी काय म्हटलं, संजय राऊत आहेत, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मला द्यायचं काही कारण नाही आहे। सर, वंचितचं एक प्रवक्त्याने एक बाईट दिलाय, ते म्हणतात की आम्हाला काँग्रेस येऊ नाही देते इंडिया आघाडी, काय मत आहे? त्यांच्याबद्दलची चर्चा पण आता तुम्हाला लक्षात असेल की त्यांचं अलायन्स जे झालेलं आहे ते शिवसेनेबरोबर झालेलं आहे आणि काँग्रेसचा अजूनही कुठली चर्चा त्यांच्याबरोबर सुरू झालेली नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही येऊ देतो की नाही येऊ देतो, त्यांचं शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि त्यांच्याबद्दलचाही निर्णय उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचा हायकमांड असेल, तेव्हा बसल्यानंतर त्यांचाही निर्णय होईल। त्याच्यामुळे येऊ देत नाही येऊ देत असं काही भागच नाही आहे। तो अलायन्सचे ते आता सध्या पार्टनर पण नाही आहेत, इंडिया अलायन्सचे पण पार्टनर नाही आहेत, त्यांच्याबद्दलची चर्चा भविष्यात होईल। सातत्याने लोकसभा आता विधानसभेची चर्चा होती, मग राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात कोणी बोलायला तयार नाहीये। बीजेपीला लोकशाही मान्य नाही आहे, स्थानिक स्वराज्य संस्था